प्रत्येकजण प्रत्येक वर्षाला अगदी आवर्जून वर्षभर टिकणारे अगदी छान असे आपण नेहमी तांदूळाच्या खारोड्या बनवत असतो. पण आज आपण अगदी साध्या सिंपल पद्धतीने नव्हे तर अगदी छान अशा चटकदार, चविष्ट आणि अगदी छान अशा मसाला वापरून आज आपण ह्या खारोड्या बनवणार आहोत. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे बरोबर 1 किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे. इथे आपण कुठल्याही तांदूळांचा वापर करून घेऊ शकतो, फक्त बासमती आणि इंद्रायणी तांदूळांचा वापर करू नका. त्यानंतर हा तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने हाताने चोळून अगदी छान असा स्वच्छ पाणी निघेपर्यंत याला आपण धुवून घ्यायचा. अशा पद्धतीने मी अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर अगदी भरपूर पाणी घालून आता आपण हा तांदूळ कमीत कमी 3 दिवस भिजवून घेणार आहोत. जसं आपल्याला अधूनमधून वेळ मिळेल तसं तांदूळातलं पाणी हे बदलत जा, त्यामुळे आंबूस असा वास आपल्या तांदूळांचा येणार नाही. तर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला मऊसूत तांदूळ हा भिजून तयार आहे. जर तुम्ही हाताने चोळाल तर अगदी लगेचच त्याचं तुकडे होतील, म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला तांदूळ भिजून तयार आहे. ह्या तांदूळाला पुन्हा आपण 1 ते 2 हाताने न धुता फक्त पाणी टाकून त्याला हलक्या ह्याच्याने पाणीही काढून घ्या, त्यामुळे अजिबात आपला तांदूळ हा वाया जाणार नाही. लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडासा तांदूळ घेऊन त्यामध्ये कमी जास्ती पाणी घातलं तरी काही हरकत नाही. थोडं पाणी घालून लगेच मिक्सरला अगदी बारीक आपण नेहमी इडली डोश्यासाठी जसं बॅटर तयार करतो अगदी परफेक्ट तसं अगदी स्मूथ आपण याचं बॅटर तयार करून घेणार. आपलं अगदी छान असं बॅटर तयार करून झालेलं आहे. ह्या बॅटरला एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने संपूर्ण तांदूळाचं आपण बॅटर हे आता आपण दळून घेणार आहोत. फक्त जाडसर दळून घेऊ नका, त्यामुळे ज्यावेळेस आपण चकली बनवतो ती तुटते आणि ज्यावेळेस तेलामध्ये आपण तळतो त्यावेळेस पूर्ण ती विरघळते. म्हणून अगदी बारीक असे स्मूथ पेस्ट तयार करून लगेच एका बाउलमध्ये मी काढून घेतले. त्यामध्ये पुन्हा आपण कमीत कमी 3 ते 4 ग्लास पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपण अशा पद्धतीने अगदी छान असा चीक तांदूळाचा तयार करून घेणार. तर पाणी घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आता हा चीक आपण 1 रात्रभर असंच आपण ठेवून देणार आहोत. जर आपल्याला वेळ असेल तर चीक खाली बसतो आणि वरती जे पाणी निघतं ते पुन्हा तुम्ही 1 ते 2 वेळेस बदलून घेतलं तरी काही हरकत नाही. आता मी तुम्हाला 1 वेळेस बदलून दाखवते कसं हे बदलून घ्यायचं. लगेच आता हे चीक आपलं खाली बसलं आहे आणि वरती पाणी आहे आणि एका भांड्यामध्ये हलक्या हाताने हे पाणी काढून घ्यायचं. जोवर आपला चीक येत नाही तोवर हे पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं. पुन्हा याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आणि पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण त्याला ठेवून द्यायचं. यामुळे काय होतं, जर तुम्हाला पूर्ण प्लेन चकल्या करायच्या असतील, काही मसाला वगैरे न घालता अगदी छान पांढरशुभ्र खारोड्या अशा बनवायच्या असतील तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. हा चीक आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी तुम्हाला सर्वात आधी 1.5 कप म्हणजे 1.5 वाटीचं चिकाचं खारोड्या ह्या करून दाखवते. त्यासाठी आता 1 कप घेतला आहे म्हणजे 1 वाटी घेतलं आहे, त्याच वाटीने आपण आता संपूर्ण साहित्य हे मोजून घेणार. जर तुम्ही वाटीच्या जागेवर कुठलंही भांडं वापरत असाल त्याच भांड्याने याची पूर्ण प्रोसेस ही करून घ्या, त्यामुळे एकसारखं छान असे आपल्या खारोड्या ह्या तयार होतात. बरोबर एका मोठ्या भांड्यामध्ये मी 1.5 कप म्हणजे 1.5 वाटी चीक हा काढून घेतला आहे. त्याच वाटीने आता आपण यासाठी लागणारं पाणी हे गरम करणार आहोत. तर चीक आपलं पीठ शिजवून घेण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतले, मोठी कढई घ्या, जाळबुंदाची घ्या, त्यामुळे अजिबात आपलं चीक हे खाली चटकत नाही. तर लगेच याच्यामध्ये 1.5 कप चिकासाठी बरोबर 1.5 कप म्हणजे 1.5 वाटी मी पाणी हे गरम करून घेतले. आता आपलं पाणी हे गरम झाल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, आवडीनुसार तीळ कमी जास्ती, ओवा इथं तुम्ही आवडीनुसार हे देखील टाकून घेऊ शकतात. जिरे वगैरे आवडत असेल चिली फ्लेक्स पण घातलं तरी काही हरकत नाही. अगदी छान असं उकळत्या पाण्यामध्ये अगदी थोडं थोडं चीक घालत आपण चमच्याच्या सहाय्याने किंवा रवीच्या सहाय्याने हा चीक आता पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवरती छान गोळा होईपर्यंत आपण आता ह्या चिकाला शिजवून घेणार आहोत. एकसारखं चमचा किंवा रवीने ढवळत असं व्यवस्थित मिक्स करत हा चीक शिजवून घेऊया. जर आपण याला व्यवस्थित मिक्स करत राहिलं नाही तर याच्यामध्ये अगदी भरपूर अशा गोठड्या तयार होतात आणि तो चीक व्यवस्थित एकसारखं शिजत नाही आणि ज्यावेळेस चकली बनवतो तर आपली चकली आता व्यवस्थित होत नाही. तर आता मी लगेच 1 चमचेच्या सहाय्याने हे मिश्रण सगळं एकत्र करते. व्यवस्थित एकाजवळ आणून त्याला व्यवस्थित मिक्स करत आपण आता याच्यावरती झाकण ठेवून आपण पुन्हा हा चीक 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. कमीत कमी याला मी 5 ते 6 मिनटं आपण शिजवून घेऊया.
त्यानंतर पुन्हा झाकण काढून पुन्हा आणखी आपण त्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार. एकूण आपण त्याला 7 ते 8 मिनटं शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनटानंतर झाकण उघडल्यावरती पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. तर अगदी थोडासा 1 चमचा मी याच्यामध्ये चाट मसाला टाकला आहे, त्यामुळे खूप छान असा आंबटपणा आपल्या चकलींना येतो. आणि जो आपण नेहमी मॅगी मसाला भाजींसाठी वापरत असतो तो मॅगी मसाला घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ज्यावेळेस आपण तीळ ओवा घातला त्यावेळेस देखील आपण हे मसाले टाकून घेऊ शकतो, पण त्यावेळेस जर आपण टाकला तर आपले चकले ह्या सुकल्यानंतर पूर्णपणे काळपट दिसतात. म्हणून सगळ्यात पूर्ण आपलं चीक हे शिजून झाल्यानंतर ज्यामध्ये तुम्ही मसाले ॲड करा. कुठलाही मसाला तुम्ही घालत असाल तर सगळ्यात शेवटी घाला, त्यामुळे खूप छान असा आपल्या चकलींना कलर येतो. मसाला हा घातल्यानंतर व्यवस्थित आपण ह्या मिश्रणामध्ये हे मसाले एकजीव करून घ्या. आता आपले अगदी छान मसाले एकजीव झाले आहे. अगदी छान असं आपलं परफेक्ट चीक हे म्हणजे चकलींचं पीठ हे आपलं तयार झालं आहे. पुन्हा आपण याच्यावरती थोड्या वेळ झाकण ठेवून मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं वाफ फिरून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करून झाल्यानंतर 5 मिनटानंतर आपण आता याच्यावर चकल्या ह्या बनवणार आहोत. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल छान वाफेमध्ये पुन्हा आपलं चीक हे शिजून तयार झालं आहे. तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेच आता आपण याच्या चकल्या ह्या करून घेणार आहोत. हाताला पाणी लावून घ्यायचं, पाण्याचा ओला हात करून अशा पद्धतीने चिकाला हात लावायचा. जर आपला हाताला चीक हा चिटकत नसेल तर अगदी परफेक्ट शिजून आपला चीक हे तयार झाले, पीठ हे चकलींचं तयार झाले. त्यानंतर लगेच चकलींचा मी इथे प्लेट साचेला लावून घेतली आणि लगेच आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने आता खारोड्यांचं आपण मिश्रण हे साच्यामध्ये भरून घेतले. आता आपला हा साचा तयार झाला आहे. त्यानंतर चकल्या तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवरती किंवा एखाद्या पॉलिस्टरच्या साडीवरती घातला तरी काही हरकत नाही. फक्त कॉटनच्या कापडावरती घालू नका, कॉटनवरती चकल्या ह्या लगेचच चिटकून बसतात. लगेच इथं साईडला मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे. प्लॅस्टिकच्या कागदाला मी आधीच तेल लावून घेतले आणि त्यानंतर लगेच आपण आता याच्यावरती या खारोळ्या तयार करून घेऊ. तर अजिबात चकली टाकताना अजिबात आपली चकली कुठेच तुटत नाही. अगदी छान अशी आपली परफेक्ट चटकदार चविष्ट अशी आपली चकली ही तयार झाली. नक्की तुम्ही एक वेळेस ह्या पद्धतीने मसाल्याची चकली बनवून बघा, खारोळी बनवून बघा. अगदी आवडून सर्वजण खातील आणि नेहमी तुम्ही या पद्धतीने करून घ्या. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण चकल्या ह्या तयार करून घेतल्या. आता आपण यांना 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊया. फॅनखाली वाळवून घेतल्या तरी काही हरकत नाही. तर सुकून झाल्यानंतर अप्रतिम अशी आपली चटकदार अशी चकली ही तयार झाली. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी चविष्ट देखील ती तयार आहे. चला लगेच आता ह्या चकल्या आपण तळून बघूया. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल. तर साईडला गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले. तुम्ही बघू शकाल 3 ते 4 पट फुलणारी अगदी चटकदार अशी आपली चकली ही तयार.